नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण 2025 मध्ये होणाऱ्या मेगा भरतीसाठी म्हणजेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तसेच पुणे कारागृह लेखी परीक्षेसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत. त्यासाठी आजपासून आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज सुरू करतोय, ज्यामध्ये आपण आज या सिरीज मधील पहिला व्हिडिओ पहिली प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही पुढील भरतीसाठी तयारी करत आहात किंवा पुणे कारागृहासाठी पेपर देणार आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा, कारण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला लेखी परीक्षेसाठी नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरतीचा आणि इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या सराव प्रश्नपत्रिकेला. प्रश्न क्रमांक 1. इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले आपल्याला माहित आहेत महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आहेत. तर मित्रांनो, त्यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी पुणे या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि जमीनदार, शेठजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून तसेच गुलामगिरीतून शूद्रादिशूद्र समाजाची मुक्तता करणे आणि त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणं हे या समाजाचं उद्दिष्ट होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? त्यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती? सत्यशोधक समाजाची. ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. तर महात्मा फुले यांच्याबद्दल काही माहित असायला हवं. महात्मा ज्योतिराव फुले पूर्ण नाव काय होतं? ज्योतिराव गोविंदराव फुले. तर मित्रांनो, यांचा जन्म 11 एप्रिल 1827 ला सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी झाला आणि मृत्यू हा 28 नोव्हेंबर 1890 रोजी पुणे या ठिकाणी झालेला आहे. त्याचबरोबर त्यांनी मित्रांनो 1848 मध्ये पुणे ते तात्यासाहेब भेडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक असं देखील आपण म्हणू शकतो. प्रश्न क्रमांक 2. चौरी चौरा येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. ते चौरी चौरा हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आता मित्रांनो, महात्मा गांधीजींनी 4 सप्टेंबर 1920 रोजी असहकार चळवळ सुरू केली होती आणि त्यानंतर 4 फेब्रुवारी 1922 ला एक घटना घडली, चौरी चौरा घटना, जी की उत्तर प्रदेश मधील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी झाली होती. यामध्ये काय झालं होतं तर क्रांतिकारकांनी, आंदोलकांनी काय केलं? एक पोलीस स्टेशन पेटवून दिलं आणि त्यामध्ये काय झालं? 23 पोलिसांचा मृत्यू झाला आणि त्यामुळेच या घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजींनी 12 फेब्रुवारी 1922 ला असहकार आंदोलन स्थगित केलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन सी, उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो? आता मित्रांनो, दरवर्षी जागतिक रक्तदाता दिवस हा 14 जून रोजी साजरा केला जातो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, 14 जून. तर मित्रांनो, 2023 ची जागतिक रक्तदाता दिनाची थीम काय होती? तर रक्त द्या, प्लाझ्मा द्या, जीवन सामायिक करा आणि अनेकदा शेअर करा. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 1. रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारे वैद्यक विज्ञानाची शाखा म्हणजे रक्तशास्त्र. मित्रांनो, बरोबर आहे. हिमॅटॉलॉजी म्हणजे काय? तर रक्त तयार करणारे अवयव जसं की बोन मॅरो वगैरे, त्याचबरोबर रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? हिमॅटॉलॉजी. आता 2 पहा. ABO या रक्तगटांचा शोध इसवी सन 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. या शोधाबद्दल 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. मित्रांनो, हे बरोबर आहे. 1900 साली डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी ABO या रक्तगटाचा शोध लावला आणि O ला त्यांनी नाव काय दिलं होतं? C हे नाव दिलं होतं. तर मित्रांनो, त्यासाठी त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन बी देखील बरोबर आहे. 3 पहा. AB रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ची यांनी इसवी सन 1902 मध्ये लावला. मित्रांनो, बरोबर आहे. AB रक्तगटाचा शोध हा डिकास्टेलो, अल्फ्रेड वॉन डिकास्टेलो आणि अड्रियानो स्टर्ली यांनी लावला होता. म्हणजे या ठिकाणी विधान 3 देखील बरोबर आहे. आणि विधान 4 पहा. O रक्तगटाला सर्वयोग्य दाता, युनिव्हर्सल डोनर व AB रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही, युनिव्हर्सल रेसिपियंट असे म्हणतात. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. O रक्तगटाचं रक्त आहे ते इतरांना चालू शकतं. त्याचबरोबर AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला इतर कोणत्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन
विधान 4 देखील बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर काय असेल, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत, म्हणजे ऑप्शन डी. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणाचा असतो? आता मित्रांनो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय? समजा एखाद्या माध्यमामध्ये प्रकाशाने प्रवेश केला तर त्यामध्ये काय होईल, त्याच्या दिशेमध्ये बदल होईल आणि याला काय म्हटलं जाईल, दिशेमध्ये बदल होण्याला रिफ्रॅक्शन म्हटलं जाईल आणि बदल होण्याच्या कोणाला काय म्हटलं जाईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा रिफ्रॅक्टिव्ह अँगल म्हटलं जाईल. मग या ठिकाणी सर्वाधिक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो तो हिऱ्याचा असतो, तर सर्वात कमी हा निर्वात पोकळीचा आणि त्याच्या पाठोपाठ हवेचा असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए हवा. सर्वात कमी अपवर्तनांक आहे तो हवेचा असेल. प्रश्न क्रमांक 6, जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर म्हणजे प्रिझमवर आपत्ती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. या 7 रंगांपैकी कोणते रंग अनुक्रमे सर्वात कमी व सर्वात जास्त वळतात? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जर हा प्रिझम आहे तर या ठिकाणी काय होतं, याच्यावर जर प्रकाश पडला तर याच्यामध्ये काय होतं, प्रकाशाची दिशा बदलते, स्कॅटरिंग ऑफ लाईट देखील होतं, म्हणजेच काय होतं, रंग वेगवेगळे होतात. तर या ठिकाणी जे रंग आहेत ते एका कोनात वळतात. मग त्या ठिकाणी सर्वात कमी वळणारा रंग कोणता असतो, तर लाल रंग असतो. त्याच्या पाठोपाठ ऑरेंज, त्याच्यापेक्षा जास्त येलो, त्याच्यापेक्षा जास्त ग्रीन, त्याच्यापेक्षा जास्त ब्ल्यू, त्याच्यापेक्षा जास्त इंडिगो आणि सर्वात जास्त व्हायोलेट म्हणजे जांभळा. म्हणजे या ठिकाणी सर्वात कमी कोणता वळतो, लाल वळतो आणि सर्वात जास्त कोणता वळतो, तर जांभळा वळतो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन डी लाल व जांभळा. प्रश्न क्रमांक 7, भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणत्या संस्थेची आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, NID काय आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन. या ठिकाणी डिझायनिंग शिकवलं जात आहे. ICMR ही एक मेडिकल रिसर्च वाली इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे या ठिकाणी हे देखील नाहीये. AIIMS म्हणजे काय मित्रांनो, ही देखील वैद्यकीय शिक्षण देणारी संस्था आहे. परंतु या ठिकाणी IIM आहे मित्रांनो, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. यामध्ये काय शिकवलं जातं, तर व्यवस्थापन शिकवलं जातं. म्हणजे या ठिकाणी भारतात कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्याची जबाबदारी कोणाची आहे, IIM ची आहे, म्हणजेच ऑप्शन डी आहे आपलं उत्तर. तर मित्रांनो, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा 1959 मध्ये कलकत्ता या ठिकाणी IIM ची स्थापना झाली होती आणि त्यानंतर आतापर्यंत भारतात 20 ठिकाणी IIM आहेत. प्रश्न क्रमांक 8, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज उद्योग क्षेत्र असे म्हटले जाते? आता मित्रांनो, सनराइज उद्योग कशाला म्हटलं जातं, ज्यामध्ये सर्वाधिक वृद्धी आहे ते उद्योग. मग त्यामध्ये काय काय येतं, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, स्पेस टुरिझम, ऑनलाईन एन्सायक्लोपीडिया, ऑटोमोबाईल इंडस्ट्री. म्हणजे या ठिकाणी कोणता आलेला आहे, वाहन उद्योग आलेला आहे, म्हणजे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन सी, याला भारतामध्ये सनराइज उद्योग असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 9, हवेत तरंगत्या अवस्थेत अतिसूक्ष्म जलकणांचा किंवा हिमस्फटिकांचा समुच्चय म्हणजे काय? आता मित्रांनो, ही धुक्याची व्याख्या आहे. धुक्याची व्याख्या काय आहे, धुके हे एक दृश्य ढगा समान असते ज्यात पाण्याचे अथवा बर्फाचे सूक्ष्मबिंदू असतात, अशी धुक्याची व्याख्या आहे. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी ड्यू पॉइंट आणि हवेचं तापमान यांच्यामधील फरक आहे तो 2.5 सेल्सिअस किंवा 4 फॅरनहाइट पेक्षा कमी असतो, तेव्हा काय होतं, धुकं पडतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन ए धुकं. प्रश्न क्रमांक 10, वायुरूप पदार्थांचे द्रवरूप पदार्थात रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे? आता मित्रांनो, जेव्हा एखाद्या जलापासून वायू बनतो तेव्हा काय म्हणायचं, बाष्पीभवन होतंय, ठीक आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी वायूपासून डायरेक्ट जल बनतंय तर त्यावेळी काय म्हणतात, त्याला सांद्रीभवन असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जेव्हा वायूपासून डायरेक्ट घन बनतो किंवा स्थायू बनतो त्यावेळी काय म्हणायचं, त्याला घनीभवन म्हणायचं. आणि मित्रांनो, स्थायूपासून जेव्हा द्रव तयार होतो तेव्हा त्याला द्रवीभवन म्हणायचं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते? आता मित्रांनो, आपल्याला कोकणातील खाड्यांचा त्याचबरोबर नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम माहित असला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला याची उत्तर सोडवून सोपं जाईल. म्हणजे या ठिकाणी पहा, रायगडमध्ये नद्या कोणत्या आहेत, तर पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, घोड. तर मित्रांनो, यापैकी पाताळगंगा आणि अंबा या 2 नद्या आहेत त्या धरमतर खाडीमध्ये जाऊन मिळतात. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी धरमतर. प्रश्न क्रमांक 12, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. आता पहा मित्रांनो, लगेच प्रश्न आलेला आहे, नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आता रायगडमधील नद्या कोणत्या आहेत मित्रांनो, पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, गंधार, भोगावती, घोड, सावित्री, भाजा. तर मित्रांनो, हा क्रम आहे असा आहे, सर्वात उत्तरेकडे कोणते आहे, पाताळगंगा आहे आणि सर्वात दक्षिणेकडे कोणते आहे, सावित्री आहे. म्हणजे या ठिकाणी पहा,
आपलं उत्तर कसं असायला हवं? पाताळगंगा आणि सावित्री शेवट असलेला पर्याय, म्हणजे या ठिकाणी सी आणि डी पैकी उत्तर असेल आपलं. मग या ठिकाणी पहा क्रम कसा होता? पाताळगंगा, त्याच्यानंतर अंबा, त्याच्यानंतर कुंडलिका, त्याच्यानंतर काळ, गंधार, भोगावती, घोड आणि त्यानंतर सावित्री. म्हणजे या ठिकाणी कोणता आलेला आहे? पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी अंबा 2 नंबरला असायला हवी आणि कुंडलिका 3 नंबरला. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरचा 2 तालुक्यांना जोडणारा घाट कोणता? आता मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर ते सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या 2 ठिकाणांना जोडणारा घाट आहे आंबेनळी घाट. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. मित्रांनो, वरंधा घाट आहे तो भोर आणि महाडला जोडतोय. मित्रांनो, घोणसे घाट आहे तो मुंबई आणि दिघी यांना जोडतोय. त्याचबरोबर कशेडी घाट आहे तो मुंबई, गोवा, कन्याकुमारी या मार्गावर आहे आणि महाड आणि खेड या रस्त्यावर आहे. ठीक आहे, महाड आणि खेडला जोडतोय. प्रश्न क्रमांक 14. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते? मित्रांनो, ऑपरेशन सर्द हवा हे 2021 साली राबवण्यात आलं होतं आणि प्रश्न क्रमांक 14. ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणातर्फे राबवले जाते? मित्रांनो, ऑपरेशन सर्द हवा हे 2021 मध्ये भारतीय सीमा सुरक्षा दल म्हणजे BSF द्वारे राबवण्यात आलं होतं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी, भारतीय सीमा सुरक्षा दल. प्रश्न क्रमांक 15. 2023च्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला? मित्रांनो, 2023चा प्रश्न आहे. 2023च्या प्रजासत्ताक दिना दिवशी झालेल्या परेडमध्ये उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो, 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ओडिशा राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालेला आहे. आता मित्रांनो, तो चित्ररथ कशा संबंधी होता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 16. नवी दिल्ली येथील राजपथाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? मित्रांनो, नवी दिल्ली येथे राजपथ ज्या ठिकाणी वीर जवानांचं स्मारक आहे त्या ठिकाणी त्याचं नाव बदलून काय करण्यात आलेलं आहे? कर्तव्यपथ असं करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए, कर्तव्यपथ. प्रश्न क्रमांक 17. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीतास राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ते गीत कोणत्या कवीने लिहिले आहे? मित्रांनो, ते गीत आहे ते राजा निळकंठ बढे यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी. तर मित्रांनो, जे गीत गायलं गेले आहे त्याला संगीत दिलेलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि गायलेलं आहे लोकगायक कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष काय म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे? मित्रांनो, संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष कशासाठी ठरवलं होतं? तर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणजेच इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. त्याचबरोबर मित्रांनो, संयुक्त राष्ट्राने 2024 हे वर्ष आहे ते इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलिड्स म्हणजे उंटवर्गीय प्राण्यांच्या गटासाठी 2024 हे वर्ष असेल असं संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19. भारतरत्न पुरस्काराबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? ए, आतापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार प्राप्त आहे. मित्रांनो, बरोबर आहे. आतापर्यंत 6 राष्ट्रपती असलेल्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यापैकी पहिले कोण? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे की भारताचे पहिले राष्ट्रपती होते, त्यानंतर झाकीर हुसेन, त्यानंतर व्ही गिरी, त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि 6वे आहेत प्रणव मुखर्जी. ठीक आहे, प्रणव मुखर्जी यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता विधान बी पहा. भारतरत्न पुरस्कार 5 महिलांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे देखील बरोबर आहे. भारतरत्न पुरस्कार आहे तो 5 महिलांना देण्यात आलेला आहे. कोणत्या 5 महिला होत्या? सर्वात पहिल्या इंदिरा गांधी, त्यानंतर मदर तेरेसा यांच्यानंतर अरुणा असफ अली, त्यानंतर MS सुब्बलक्ष्मी आणि 5व्या महिला आहेत लता मंगेशकर. यांना 2001 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. ठीक आहे, 5 महिला झाल्या. इंदिरा गांधी, अरुणा असफ अली, मदर तेरेसा, लता मंगेशकर आणि MS सुब्बलक्ष्मी. सी पहा. भारतरत्न पुरस्कार 6 मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. मित्रांनो, बरोबर आहे. आतापर्यंत 2024 पर्यंत भारतरत्न पुरस्कार 6 मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. त्यापैकी सर्वात नवीन कोण आहेत? सर्वात नवीन आहेत 2024 साली देण्यात आलेले बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर. ठीक आहे. डी पहा.
भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती 5 आहेत. मित्रांनो या ठिकाणी पहा, भारतरत्न प्राप्त परदेशी व्यक्ती 2 आहेत. त्यापैकी मदर तेरेसा यांनी भारतीय नागरिकत्व स्वीकारलं होतं. म्हणजे या ठिकाणी भारतरत्न प्राप्त व्यक्ती किती आहेत? 1 आहेत. आणि कोणते आहेत तर मित्रांनो त्यांचं नाव आहे नेल्सन मंडेला. त्याचबरोबर मित्रांनो भारतरत्न पुरस्काराबद्दल आपल्याला काय माहित असलं पाहिजे तर हा कधीपासून दिला जातो, पहिले मानकरी कोण होते आणि सर्वात नवीन मानकरी कोण आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं आहे मित्रांनो, विधान असत्य कोणतं आहे? ऑप्शन डी. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 20. सन 2022 विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना कोणत्या संघामध्ये झाला? मित्रांनो 2022 चा फिफा वर्ल्ड कप आहे तो कतार या ठिकाणी 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये झाला होता. आणि यामध्ये अंतिम सामना होता तो अर्जेंटिना आणि फ्रान्स मध्ये झाला होता. तर हा सामना अर्जेंटिनाने जिंकला होता. म्हणजे या ठिकाणी विजेता कोण होता? अर्जेंटिना. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी, अर्जेंटिना व फ्रान्स यांच्यामध्ये हा सामना झाला होता आणि विजेता होता अर्जेंटिना. त्याचबरोबर मित्रांनो 2023 मध्ये महिला फिफा वर्ल्ड कप झाला होता. ही स्पर्धा होती ती मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी झाली होती आणि अंतिम सामना आहे तो स्पेन आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाला होता. तर स्पेनने हा किताब जिंकला होता. ठीक आहे, हा सामना जिंकला होता. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा 2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला? मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरुवात कधी झाली? 1996 पासून झाली आणि पहिला महाराष्ट्र भूषण कोणाला देण्यात आला? पु ल देशपांडे यांना. ठीक आहे, तर मित्रांनो 2022 साली पाहूया, 2021 साली पाहूया. 2021 साली कोणाला देण्यात आला? 2021 साली आशा भोसले यांना, 2022 साली आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि 2023 साली अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? 2022 साली कोण? आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणजेच ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 22. रुद्राक्ष पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो रुद्राक्ष पाटील हा खेळाडू आहे तो 10 मीटर एअर रायफल खेळाशी संबंधित असलेला खेळाडू आहे. म्हणजे कोणत्या खेळाशी आहे? नेमबाजीशी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. आता मित्रांनो याचं नाव रुद्रांश किंवा रुद्राक्ष पाटील असं होतं आणि यानं 2022 मध्ये 10 मीटर एअर रायफल शूटिंग मध्ये इजिप्तमधील प्रेसिडेंट कप या स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं. ठीक आहे, म्हणून याच्यावर प्रश्न आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दिवस कोणता? मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना आहे ती 2 जानेवारी 1961 साली झाली होती आणि त्यामुळे त्या दिवसापासून दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरली जाते? मित्रांनो महाराष्ट्रामध्ये MBC वापरली जाते. म्हणजेच काय? ऑटोमॅटेड मल्टीमोडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमचा वापर अंगुली मुद्रेचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी म्हणजे फिंगरप्रिंटचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी वापरले जाते. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणते पोलीस ठाणे रायगड जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात येत नाही? मित्रांनो या ठिकाणी पहा, मांडवा सागरी पोलीस ठाणे हे सागर किनाऱ्यावर आहे आणि रायगडच्या उत्तरेला आहे. ठीक आहे, म्हणजे रायगड जिल्ह्यामध्येच आहे. तर दिघी मित्रांनो दिघी देखील रायगडमध्ये आहे आणि दादर देखील रायगडमध्ये आहे. त्याचबरोबर मित्रांनो मोरा सागरी पोलीस ठाणे आहे ते नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी दिलेलंच आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 26. 6 अंकी सर्वात मोठी व 6 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? आता मित्रांनो 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 9,99,999 आणि सर्वात लहान कोणती? 1,00,000. ठीक आहे, आता यांची बेरीज केली काय होईल? 10,00,000
99,999 म्हणजेच ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27. एका शाळेची सहल मुंबई येथे जाणार आहे. एका मुलाचा सहलीचा खर्च 950 रुपये येतो. तर त्या शाळेत एकूण 120 मुले सहलीला जाणार आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च किती येईल? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं, सोपंच दिलेलं आहे यांनी. 950 गुणिले 120 करायचं आहे. 950 गुणिले 120. ठीक आहे. काय येईल? शून्याला शून्य लिहिला, 12 शून्य शून्य, 12 पंचे 60, शून्याला हातचा आले किती 6 आणि 12 अष्टोदर्श आणि 6 114 म्हणजेच 1,14,000 इतका खर्च येईल. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. एक गाडी ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत ताशी 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते. जर ए व बी या ठिकाणामधील अंतर 225 किलोमीटर असेल तर गाडीला ए या ठिकाणापासून बी या ठिकाणी पोहोचायला किती तास लागतील? आता मित्रांनो, अंतर किती दिलेलं आहे? 225 किलोमीटर दिलेलं आहे आणि स्पीड दिलेला आहे 45 किलोमीटर प्रति तास. मग या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला वापरायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय काढायचं? टाइम काढायचा आहे. मग काय होईल? टी इकडे येईल आणि यस इकडे जाईल. म्हणजेच फॉर्म्युला कसा होईल? टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजेच 225 भागिले 45 किती येईल? दोनशे 225 भागिले 45 बरोबर 5. ठीक आहे. म्हणजे किती वेळ लागेल? 5 तास लागतील. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 150 ट्रे आणले. प्रत्येक ट्रेमध्ये 35 रोपे होती. त्याने एका ओळीत 25 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली. तर त्या रोपांची किती ओळी आल्या? आता मित्रांनो, या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं? 150 ट्रे आहेत आणि प्रत्येक ट्रेमध्ये 35 रोपे आहेत. म्हणजे एकूण रोपे किती ते काढायचं आणि त्याला काय करायचं? एकूण ओळीने भागायचं. ठीक आहे. तरी एका ओळीत किती फुलं आहेत त्यानं भागायचं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला? एकूण किती ओळी होतील ते मिळेल. म्हणजेच 150 गुणिले 35 किती झालं? 150 गुणिले 35 बरोबर 5250. आता मित्रांनो, याला काय करायचं? 5250 भागिले 25. त्यामुळे आपल्याला काय मिळेल? 25 काय? एका ओळीतील फुले. मग आपल्याला काय मिळेल? एकूण किती ओळी होतात ते मिळेल. म्हणजेच 25 जर 525 ला भागलं तर काय मिळतं? 21 मिळतं आणि शून्याला शून्य. म्हणजेच 210 ओळी होतील. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 30. एका इमारतीवरील टाकीची धारकता 3000 लिटर आहे. त्या इमारतीत 16 कुटुंबे राहतात. प्रत्येक कुटुंबाने दररोज 225 लिटर पाणी वापरले तर त्या टाकीतील पाणी सर्व कुटुंबांना पुरण्यासाठी किती लिटर कमी पडेल? मित्रांनो, या ठिकाणी पहा, टाकीची क्षमता किती आहे? 3000 लिटर आहे. लक्षात ठेवा, लिहून ठेवा बाजूला. ठीक आहे. एकूण कुटुंब किती आहे? 16 आहेत आणि दररोज किती पाणी वापरतात? 225 लिटर. म्हणजे त्यांना किती पाणी हवं आहे दिवसाला? 16 गुणिले 225 किंवा 225 गुणिले 16 काय मिळतं? 3600. मग मित्रांनो, त्यांना दररोज 3600 पाणी लागतंय, परंतु टाकीमध्ये किती आहे? 3000 लिटर आहे. म्हणजे कमी किती पडतंय? 3600 वजा 3000 बरोबर 600 लिटर पाणी कमी पडतंय. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 31. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात हे विधान. आता मित्रांनो, या ठिकाणी समजा एक वर्तुळ आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, हा याचा केंद्रबिंदू आहे. मग आता जर या ठिकाणी एक रेषा काढली तर ही काय? जीवा आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, जर या ठिकाणी काढली तर काय? ही देखील एक जीवा आहे. परंतु जी वर्तुळ मध्यातून जाते, वर्तुळाच्या केंद्रातून जाते, त्या जीवेला काय म्हटलं जातं? व्यास म्हटलं जातं. आणि मग मित्रांनो, प्रत्येक व्यास आहे तो वर्तुळाच्या केंद्रातून जातो. म्हणजेच वर्तुळाचे सर्व व्यास असतील ते काय असतील? समान लांबीचे असतील. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? हे विधान काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी वर्तुळाचे सर्व जीवा समान लांबीचे असतात असं विचारलं असतं तर हे विधान चुकलं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32. मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली तर या प्रवासात किती वेळ लागला? आता मित्रांनो, या ठिकाणी काही नाही करायचं आहे. आता रात्री 10:15 निघाले आणि दुपारी 1:40 पोहोचले. म्हणजे या ठिकाणी एकूण वेळ किती लागणार आहे हे आपल्याला काढायचं आहे.
आता या ठिकाणी पहा, रात्री 1:40 ते दुपारी 1:40 किती तास होतात? एकूण तास होतात 12. ठीक आहे. आणि मित्रांनो, मग आता या ठिकाणी काय काढायचं आहे? फक्त रात्री 1:40 म्हणजेच किती? 13:40. ठीक आहे. वजा काय करायचं आहे? 10, 15. काय मिळेल आपल्याला? 25, 3. 3 तास 25 मिनिटं अधिक 12 तास म्हणजेच किती? 15 तास 25 मिनिटं इतका वेळ लागेल. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33. 8 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती? आता मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे? आयताची लांबी 8 सेमी आहे आणि रुंदी 3 सेमी आहे. तर परिमिती काढायची. परिमिती सूत्र काय असतं? आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी म्हणजे एल अधिक रुंदी बरोबर विड्थ. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवा. आता लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे. म्हणजेच 2 कंसामध्ये 8 अधिक 3. 2 गुणिले किती? 8 आणि 3 11. म्हणजेच 11 2 22. परिमिती किती आली आयताची? 22 आली. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 34. दर चौरस मीटरला 80 रुपये प्रमाणे 16 मीटर लांब व 12 मीटर रुंद अशा सभागृहाला फरशी बसवण्याची मजुरी किती? आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आपल्याला? काय वाटतंय? या ठिकाणी एक सभागृह दिलेला आहे. कसा आहे? आयताकृती आहे. ठीक आहे. एक बाजू लहान आहे, एक बाजू मोठी आहे. ठीक आहे. म्हणजेच आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं? आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच काय? या ठिकाणी एक लांबी आहे 16 मीटर आणि रुंदी आहे 12 मीटर. म्हणजेच बरोबर 16 लांबी गुणिले 12 रुंदी. 16 गुणिले 12 बरोबर किती? 12 संग 72, हातच्या आला 7, 12 1 12 7 19, 192. मग मित्रांनो, 192 काय आहे? आयताचं क्षेत्रफळ आहे. आणि त्यामध्ये काय करायचं आपल्याला? 80 रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे फरशी बसवायची आहे. म्हणजे 192 गुणिले 80 करायचं आहे. काय? 0 शी 0 घेतला, 8 दुने 16, हातचाला 1, 8 9 72 1 73, हातचाला 7, 8 1 8 आणि 7 15. म्हणजेच 15,360 रुपये आपलं खर्च येईल. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35. मावशीने 12 मीटर लांबीची एक रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा 2 प्रकारच्या कागदी पट्ट्या आणल्या आहेत. प्रत्येक रंगाच्या कागदी पट्टीच्या समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा काय करायचं आहे? विचारलेलं काय आहे? समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. ठीक आहे. मग जास्तीत जास्त लांबी किती असावी असं विचारलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, 12 आणि 18 कोणकोणत्या संख्येने भाग जातोय ते पहा. 2 ने जातोय, 3 ने जातोय आणि 6 ने जातोय. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो, याचे 2 मीटर किंवा 3 मीटर किंवा 6 मीटर याप्रमाणे समान लांबीचे तुकडे होऊ शकतात. परंतु या ठिकाणी काय विचारलं? जास्तीत जास्त लांबी किती असू शकेल? तर या ठिकाणी जास्तीत जास्त 6 मीटर लांबी असू शकते. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी. जर 6 मीटर लांबीने तुकडे केले तर किती होतील? 12 मीटरचे किती तुकडे होतील? 2 तुकडे होतील आणि 18 मीटरचे 3 तुकडे होतील. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. शुभमचे आजचे वय 18 वर्ष आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्ष आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. तर शुभमच्या आजच्या वयाच्या आईच्या आजच्या वयाशी गुणोत्तर किती? आता मित्रांनो, शुभमचं वय किती आहे? 12 आहे आणि वडिलांचं वय किती आहे? 42 आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, शुभमचं आईच्या वयाशी गुणोत्तर विचारलेलं आहे. मग या ठिकाणी आईचं वय किती आहे? वडिलांपेक्षा 6 ने कमी आहे. म्हणजेच 42 वजा 6. ठीक आहे. म्हणजेच आता हे सोडवलं काय मिळतं आपल्याला? गुणोत्तर काय मिळेल? 12 भागिले 36. म्हणजेच 12 1 12, 12 3 36, 1/3. म्हणजेच 1/3 हे गुणोत्तर मिळेल. म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 37. सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण 40 मेसेजेस आले. त्यापैकी 80% मेसेजेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होते. तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आलेले आहेत? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, त्याला किती मेसेज आले? 40 मेसेज आले. त्यापैकी 80% म्हणजे 40 गुणिले 80/100 मेसेज त्याला कसे आलेले आहेत? वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे आलेले आहेत. म्हणजेच 0ला 0 गेला हा, 0ला 0 गेला हा. म्हणजेच 4 गुणिले 8 बरोबर किती? 32. त्याला 32 मेसेज आले वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे. आणि इतर मेसेज किती असतील मग? 40 वजा 32 बरोबर किती? 8 मेसेज. त्याला इतर मेसेज आलेले आहेत 8. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी.
प्रश्न क्रमांक 38, मीनाबाईने ठोक व्यापाऱ्याकडून 30 साड्या 9,750 रुपयांना खरेदी केल्या व त्या सर्व साड्या त्यांनी 460 रुपयांना एक या दराने विकल्या, तर या व्यवहारात त्यांना किती रुपये नफा झाला? मित्रांनो, या ठिकाणी पहा, त्यांनी किती साड्या खरेदी केल्या? 30 साड्या. ठीक आहे. आणि किती रुपयांना? 9,750. लिहायचं या ठिकाणी 9,750. ठीक आहे. आता मित्रांनो, त्या सर्व साड्या त्यांनी 460 रुपये प्रमाणे विकलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे किती रुपयाला विकल्या? 460 गुणिले 30. शून्यासाठी शून्य लिहिला, 3 0 0, साहित्रिक 18, हातचाला 1 आणि 3 चौक 12 ने 1 13. 13,800 रुपयांना तिनं साड्या विकलेल्या आहेत. आणि खरेदी किती रुपयांना केल्या होत्या? 9,750. म्हणजेच 13,800 वजा 9,750. वजाबाकी काय येते? 0, 10 5 गेलं 5, 0, आणि 13 9 गेलं किती? 4. म्हणजे 4,050 रुपयांचा त्याला फायदा होईल. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39, खालील आकृतीतील खाली दिलेल्या कोनाच्या जोड्यांपैकी कोणत्या कोनाच्या जोड्या ह्या संलग्न कोनांच्या आहेत? दिलेल्या पर्यायातून निवडा. आता मित्रांनो, संलग्न कोन म्हणजे काय हे आधी पाहूया. या ठिकाणी हा एक काटकोन आहे. ठीक आहे. कोणता आहे? ए, बी आणि सी. हा ABC काटकोन आहे. तर मित्रांनो, याला छेदलं तर ठीक आहे, या ठिकाणी डी ही रेषा काढली. आता या ठिकाणी पहा, ABD, कोन ABD आणि कोन DBC हे दोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. मग या ठिकाणी मी एक आणखी रेषा काढतो. ही रेषा काढली आणि या ठिकाणी ई नाव दिलं. ठीक आहे, ई नाव दिलं. मग मित्रांनो, या ठिकाणी कोन ABE आणि कोन EBD हे दोन संलग्न कोन आहेत, परंतु या ठिकाणी कोन ABE आणि कोन DBC हे संलग्न कोन नाही आहेत. म्हणजे त्या ठिकाणी काय पाहायचं आहे आपल्याला? जर या ठिकाणी अशा प्रकारची रचना असेल तर हे दोन कोन संलग्न आहेत, परंतु या ठिकाणी अशी रचना आली तर हे दोन संलग्न असतील आणि हे दोन नसतील. ठीक आहे. मग या ठिकाणी याचप्रमाणे या आकृतीमध्ये पाहायचं आहे. आता या ठिकाणी पहा, कोन PMQ आणि RMQ. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, PMQ असा आहे आणि RMQ असा आहे. म्हणजे ही संलग्न कोनाची जोडी आहे का? तर आहे. म्हणजे एक आहे. दोन पहा RMQ आणि SMR. RMQ SMR. मित्रांनो, ही संलग्न कोनाची जोडी आहे का? नाहीये. हे अंतर्गत कोनाची जोडी आहे. ठीक आहे. म्हणजे दोन नाहीये. तीन पहा, RMS आणि RMT. RMS आणि RMT हे देखील अंतर्गत कोनाची जोडी आहे. म्हणजे हे देखील नाहीये. आता 4 पहा, कोन SMT आणि कोन RMS. SMT आणि RMS. मित्रांनो, ही संलग्न कोनाची जोडी आहे का? तर आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? 1 आणि 4. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, एका आयताची लांबी ही त्याच्या रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 सेमीने जास्त आहे, तर त्या आयताची परिमिती 76 सेमी असल्यास त्याची लांबी किती? आता मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? लांबी ही रुंदीच्या तिपटीपेक्षा 2 ने जास्त आहे. ठीक आहे. आणि परिमिती दिलेली आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? लांबी काढायची आहे. कशी काढणार आहे आपण? या ठिकाणी आपण आयताची रुंदी बरोबर काय मानूया? x मानूया. आयताची रुंदी बरोबर x. मग मित्रांनो, रुंदी बरोबर x असेल, विड्थ बरोबर x असेल, तर लेंथ बरोबर काय असेल? लेंथ बरोबर काय असेल? आणि काय दिलेलं आहे? रुंदीच्या तिपटीपेक्षा, म्हणजे 3x अधिक 2. ठीक आहे. मग मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आयताची परिमिती बरोबर काय असतं? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, L+W. ठीक आहे. मग याच्यामध्ये किमती ठेवा काय आहेत? 2 गुणिले काय आहे? लांबी किती आहे? 3x अधिक 2 आणि रुंदी किती आहे? x आहे. म्हणजेच आता त्याच्यामध्ये किमती ठेवा पुढे. 2 कंसामध्ये 4x अधिक 2. ठीक आहे. आता हे सोडवायचं आहे. काय मिळेल आपल्याला? 2 गुणिले 4 8x. ठीक आहे. 8x अधिक काय? 2 दुने 4. ठीक आहे. 8x अधिक 4 बरोबर काय आहे मित्रांनो? आयताची परिमिती. ठीक आहे. किती आहे?
76 आहे. मग या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 8x बरोबर हे 4 आहे तिकडे वजा होईल 76 वजा 4. मग वजाबाकी केली काय मिळालं 8x बरोबर 72. मग x बरोबर काय असेल हे 8 इकडे भागिले होईल 72 भागिले 8 किती येतं 9. 9 8 72. x बरोबर 9 आलं म्हणजे रुंदी बरोबर 9 आली. मग मित्रांनो लांबी किती होती लांबी बरोबर काय होतं 3x अधिक 2 म्हणजेच 9 गुणिले 3 अधिक 2 9 त्रिक 27 अधिक 2 बरोबर किती 29. म्हणजे लांबी किती आली 29 सेमी. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. या ठिकाणी तुम्हाला समजवण्यासाठी हळूहळू सोडवून दाखवलेला आहे. प्रश्न क्रमांक 41. राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयांची बेरीज 27 वर्ष आहे तर राकेशचे वय किती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा या ठिकाणी पर्यायाकडून जाऊया. जर राकेशचं वय 16 असेल तर सानियाचं वय किती असेल सानियाचं वय 16 अधिक 5 21. 21 आणि 16 27 होतं का नाही होत म्हणजे ऑप्शन ए नाहीये. बी पहा जर राकेशचं वय 12 असेल तर सानियाचं वय किती असेल 12 आणि 5 17 असेल 17 आणि 12 किती 29 म्हणजे हे देखील नाहीये. मग या ठिकाणी पहा 22 करून पाहूया. राकेशचं वय जर 22 असेल तर सानियाचं वय किती असेल 22 आणि 5 27. मग या ठिकाणी बेरीज 27 येते का नाही येत आहे. मग या ठिकाणी जर राकेशचं वय 11 वर्ष असेल तर सानियाचं वय किती असेल 11 अधिक 5 16 आणि 16 अधिक 11 बरोबर किती 27. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. अशा गणितामध्ये आपण पर्यायाकडून उत्तराकडे जायचंय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42. एका मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे. असे 13 मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील. काय करायचं मित्रांनो 16,000 गुणिले 13 करायचं आहे. काय होईल 16 गुणिले 13 करून पाहूया. 13 78 7 आणि 13 के 13 7 20 म्हणजेच 2,08,000 रुपयाचा खर्च होईल. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 43. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात तर 6 मजुरांना किती दिवस लागतील. मित्रांनो या ठिकाणी एक फॉर्म्युला वापरायचा. काय वापरायचा मजूर गुणिले दिवस. ठीक आहे बरोबर मजूर गुणिले दिवस. या ठिकाणी ही पहिली सिच्युएशन ही दुसरी सिच्युएशन. ठीक आहे. या ठिकाणी काय आहे 5 मजूर आहेत आणि 12 दिवस आहेत तर 6 मजुरांनी किती दिवस असतील. एक दिवस बरोबर काय एक्स मानूया म्हणजेच 5 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले एक्स. मग या ठिकाणी काय करायचं एक्स ची किंमत काढायची म्हणजे काय होईल हे 6 आहे ते इकडे जाऊन भागिले होईल. म्हणजेच 5 गुणिले 12 भागिले 6 बरोबर एक्स. मग एक्स बरोबर किती मित्रांनो 6 के 6 6 दुने 12 आणि 5 दुने 10 म्हणजे एक्स बरोबर 10 आलं. म्हणजेच 6 मजुरांना किती दिवस लागतील 10 दिवस लागतील. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 44. जया सीमा निखिल आणि निलेश यांनी व्यवसायासाठी 3 4 7 6 या प्रमाणात 3,60,000 रुपयांची भागीदारी केली. त्यांना या व्यवहारात 12% नफा झाला तर निखिलचा वाट्याला किती रुपये येतील. आता मित्रांनो या ठिकाणी काय पाहायचं एकूण रक्कम किती आहे पाहायचं आहे. किती आहे 3,60,000 रुपये. त्याच्यावर किती टक्के नफा झालेला 12% तो काढून घ्यायचा. 12% नफा म्हणजे किती रुपये 12 भागिले 100. मग मित्रांनो सोडवलं काय मिळेल शून्याला शून्य जातील 3,600 गुणिले 12 शून्याशी 0 शून्याशी 0. ठीक आहे. आता 12 36 ला गुणायचं आहे किती येईल 12 72 हातचाला 7 12 36 7 43 म्हणजे 43,200 इतका काय झालेला आहे नफा झालेला आहे. आता मित्रांनो यांचं प्रमाण काय आहे 3 4 7 6 असं प्रमाण आहे. ठीक आहे. मग याचं 1 युनिट करायचं आपल्याला. मग काय होईल यांच्या सर्वांची बेरीज करायची. किती होईल 3 अधिक 4 7 7 7 14 आणि 6 20 यांची बेरीज किती झाली 20 झाली. मग मित्रांनो आता 1 युनिट काढायला काय करायला लागेल आपल्याला एका युनिटचा नफा बरोबर काय करायला लागेल 43,200 भागिले 20 केलं पाहिजे. काय मिळतं आपल्याला शून्याला शून्य गेला आणि 4 दुने 2 दुने 4 आणि
16 दुने 32, 2160 रुपये इतका एका युनिटची किंमत होईल. मग आता या ठिकाणी 1 युनिटची किंमत आली म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाला किती युनिट आहेत? एकाला 3 आहेत, एकाला 4, एकाला 7, एकाला 6. मग या ठिकाणी निखिलचे युनिट किती आहेत? निखिल 3 नंबरला आहे म्हणजेच 7 युनिट आहेत. म्हणजेच 2160 गुणिले 7 केलं पाहिजे. 2160 गुणिले 7 केल्यानंतर काय मिळेल? 0 0 6 42 7 4 4 7 1 7 7 4 11 हात चाला 1 7 14 1 15 म्हणजेच 15,120 रुपये इतकी रक्कम कोणाला मिळेल? निखिलला मिळेल. म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असेल. जर मित्रांनो इतर कोणाचं काढायचं असेल तर काय करायला लागेल? जयासाठी 2160 गुणिले 3 केलं पाहिजे, सीमासाठी 2160 गुणिले 4 आणि निलेशसाठी 2160 गुणिले 6 केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांच्या वाट्याला किती रक्कम मिळेल ते देखील मिळेल. प्रश्न क्रमांक 45. आकाशने 10.8% दराने 25,000 रुपये 3 वर्षांसाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला एकूण किती व्याज मिळाले? आता मित्रांनो एकदम सोपं गणित आहे. सरळ व्याजाचं सूत्र वापरायचं आहे. कोणतं आहे सरळ व्याजाचं सूत्र? सरळ व्याज बरोबर म द क भागिले 100. म्हणजेच मुद्दल दर कालावधी भागिले 100. मुद्दल किती आहे या ठिकाणी? 25,000 रुपये आहे. दर किती आहे? 8% आहे आणि कालावधी किती आहे? 3 वर्ष आहे. ठीक आहे. 25,000 गुणिले 8 गुणिले 3 भागिले 100. सोडवा आता. 0 0 गेले, 0 0 गेले. 250 गुणिले 8 गुणिले 3 किती येतं? 25 किती? 200. 25 200 म्हणजे 2000 गुणिले 3 6000. म्हणजे एकूण किती व्याज मिळालेलं आहे? 6000 रुपये इतकं व्याज मिळालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 46. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे. त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तिच्या चाकाचे किती फेरे होतील? आता मित्रांनो या ठिकाणी चाकाचा व्यास दिलेला आहे 1.4 मीटर. त्याची त्रिज्या करायची तर काय करायला लागेल? त्याला 2 ने भागलं पाहिजे. त्रिज्या किती होईल? 0.7 मीटर. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी चाकाचा व्यास आहे आणि 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती फेरे काढायला लागतील हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय काढलं पाहिजे? आपल्याला चाकाचा परिघ काढला पाहिजे. म्हणजे वर्तुळाचा परिघ काढला पाहिजे. वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय आहे मित्रांनो? वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. या ठिकाणी पाय बरोबर काय? 3.14. आर म्हणजे काय? त्रिज्या. त्रिज्या किती आहे आपली? व्यासाची निम्मी म्हणजे 0.7 आहे. ठीक आहे. किमती ठेवा. 2 गुणिले 3.14 गुणिले किती? 0.7 किती येईल मित्रांनो उत्तर याचं? 4.396. 396. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी काय आलं? हे चाकाचा परिघ आला. म्हणजे काय? हे जर वर्तुळ आहे तर याची या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंतची पूर्ण लांबी किती आली? 4.396 मीटर आली. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी किती फेरे पूर्ण करावे लागतील हे काढायचं आहे. म्हणजे काय करायचं? 1100 म्हणजे काय? 1.1 किलोमीटर बरोबर 1100 मीटर भागिले 4.396 मीटर. किती येईल उत्तर? उत्तर येतं 250.2. म्हणजे काय? 250. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. त्या गाडीच्या चाकाला 1.1 किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी 250 फेरे मारावे लागतील किंवा 250 फेरे पूर्ण होतील. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 47. एका वस्तूवर दुकानदार 8% सूट देतो तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती रुपये किमतीला खरेदी केली होती? आता मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे? दुकानदाराने एक वस्तू दुकानदाराने 1700 रुपये छापील किंमत असलेली वस्तू 8% सूट देऊन विकलेली आहे. म्हणजे कितीला विकली असेल मित्रांनो? 1750 गुणिले 8/100. 0 0 गेला, 0 0 गेला आणि 175 गुणिले 8 बरोबर किती? 175 गुणिले 8 बरोबर 1400 भागिले काय? 10 किती? 140. त्याने 140 रुपये सूट दिलेली आहे. म्हणजे किती रुपयाला ती वस्तू विकली असेल? 1750 वजा 140 किती येतं? 1610 रुपये. ठीक आहे. त्याने ती वस्तू 1610 रुपयांना विकलेली आहे. तरीही देखील त्याला 15% नफा झालेला आहे. मग या ठिकाणी काय वापरायचं आपल्याला फॉर्म्युला? 1610 बरोबर काय आहे मित्रांनो? 15% नफा म्हणजे 100 अधिक 15 बरोबर 115. ठीक आहे. मग मित्रांनो 100% बरोबर किती असेल? x असेल. म्हणजे याचं मी किमती ठेवून सोडवा आता.
काय होईल, एक्सची किंमत काढण्यासाठी 100 इकडे जाईल, म्हणजेच एक्स बरोबर 1610 गुणिले 100 भागिले 115. हे सोडवल्यानंतर काय मिळतं आपल्याला, हे सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल 1400. म्हणजे दुकानदाराने ती वस्तू 1400 रुपये किमतीला खरेदी केली होती. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48. बसचा वेग ताशी 48 किलोमीटर असताना एक गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात. बसचा वेग ताशी 8 किलोमीटर प्रति तासने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील. आता मित्रांनो, अंतर सेमच आहे दोन्ही ठिकाणी, मग आपल्याला अंतर काढलं पाहिजे. अंतरासाठी फॉर्म्युला काय असेल, आपल्यासाठी एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, स्पीडचा फॉर्म्युला. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स, अंतर भागिले काळ, म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. मग मित्रांनो, या ठिकाणी अंतर काढायचं म्हणजे काय करायला लागेल, डिस्टन्स इज इक्वल टू काय केलं पाहिजे, हे टी आहे ते काय होईल, इकडे जाईल. अंतर काढण्यासाठी काय होईल, टी इकडे जाईल, म्हणजेच स्पीड इंटू टाइम असं होईल. या ठिकाणी आपल्याला स्पीड दिलाय का दिलाय, टाइम दिले का दिले, म्हणजे डिस्टन्स निघेल आपल्याला किती निघेल, स्पीड 48 किलोमीटर प्रति तास गुणिले टाइम 5 तास बरोबर किती 220. एकूण अंतर किती आहे 220 किलोमीटर. ठीक आहे. मग आता मित्रांनो, पुढची टर्म काय दिलेली आपल्याला, स्पीड काय करतोय 8 ने कमी करतोय, म्हणजे किती होतोय 48 वजा 8 बरोबर 40. नवीन स्पीड किती झाला 40 झाला, नवीन स्पीड झाला 40. ठीक आहे. आणि अंतर किती आपल्याला माहिती आहे 220. आता या ठिकाणी पहिला फॉर्म्युला पहा काय होता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग आता मित्रांनो, आपल्याला टाइम काढायचं, काय करायला लागेल, हे टाइम इकडे जाईल आणि एस इकडे येईल, म्हणजेच टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. ठीक आहे. याच्यामध्ये किमती ठेवा. आता काय होईल, डिस्टन्स किती 220 किलोमीटर भागिले स्पीड किती आहे 40. भागल्यानंतर काय मिळेल, 4 × 4 4 × 5 20.20, म्हणजे 5.5 तास इतका वेळ लागेल. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49. 2 कंसात x वजा 3 बरोबर 3 या ठिकाणी करेक्शन करा, 3/4 नसून 3/5 करा. कंसात x अधिक 4 तर x बरोबर किती. आता मित्रांनो, या ठिकाणी काय करायचं आहे, x च्या जागी पर्यायापैकी किमती ठेवायच्या आहेत आणि त्यापैकी कोणत्याही ना दोन्ही बाजू समान होतात ते पाहायचं आहे. ठीक आहे. आणि ते आपलं उत्तर असेल. मग या ठिकाणी तुम्ही प्रत्येकासाठी करून पाहू शकता. मी डायरेक्ट उत्तराकडे जातो. उत्तर काय असेल 6 असेल. मग या ठिकाणी कसं करायचं, 2 कंसात किती आहे x, x जागी आपण किती घेणार आहे 6 घेणार आहे, वजा 3 बरोबर 3/5 कंसामध्ये x किती आहे 6 अधिक 4. सोडवा आता. 2 गुणिले 6 वजा 3 किती 3 बरोबर 3/5 गुणिले 6 अधिक 4 10. या ठिकाणी पहा 3 दुने 6 होतं, 6 बरोबर 5 × 5 5 दुने 10, 3 दुने 6 होतं. म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजू समान होतात, म्हणून सी हे आपलं उत्तर असेल. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायला लागेल, जास्त वेळ जाऊ नये म्हणून मी डायरेक्ट उत्तराकडे गेलेलो आहे. प्रश्न क्रमांक 50. एका क्रिकेट खेळाडूने एका सामन्यात 180 धावा काढल्या, दुसऱ्या सामन्यात 257 धावा काढल्या, तर तिसऱ्या सामन्यात त्याने किती धावा काढल्या तर त्याच्या सामन्यातील धावांची सरासरी 230 होईल. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, पहिल्या सामन्यामध्ये किती धावा आहेत 180, दुसऱ्या सामन्यामध्ये 257. ठीक आहे. मग या ठिकाणी 180 अधिक 257 अधिक x बरोबर किती, 3 सामन्याची सरासरी 230 गुणिले 3 सामने. ठीक आहे. याच्या ठिकाणी काय होईल, 230 गुणिले 3 किती 0 9 आणि 6 690. यांची बेरीज किती होते 7 8 आणि 5 13, हातचाला 1 2 आणि 2 4 437. मग या ठिकाणी 437 अधिक x बरोबर 690, तर x बरोबर किती असणार आहे 690 वजा 437. काय येईल, 10 7 गेलं 3, 8 3 गेलं 5 आणि 7 4 गेलं 2, 253. 253 हे आपलं उत्तर असेल. त्याला तिसऱ्या सामन्यामध्ये 253 धावा काढाव्या लागतील. ठीक आहे. दुसरी पद्धत पहा. सुरुवातीला काय करायचं, 3 सामन्यांची सरासरी 230 आहे, तर 3 सामन्यांची एकूण संख्या किंवा एकूण धावा काढायच्या. किती होतील 230 गुणिले 3 किती 690. आता या ठिकाणी 2 सामन्याच्या धावा किती झालेल्या आहेत 257 अधिक 180 किती 437. यांची वजाबाकी केली किती मिळतं 253. या पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. प्रश्न क्रमांक 51.
AZY BYXW CXWUV DWUVUTS. तर पुढे काय असेल मित्रांनो? काय केलेलं आहे, ए नंतर ए साठी ABCD मधील किंवा अल्फाबेट्स मधील शेवटचे अक्षर Z आणि Y उलटे घेतलेले आहेत. ठीक आहे. त्याचप्रमाणे बी साठी Z सोडून त्याच्या पाठीमागची YXW 3 अक्षरे घेतलेले आहेत. सी साठी 4 अक्षरे घेतलेले आहेत एक्स च्या आधीची, डी साठी W च्या आधीची. मग आता मित्रांनो ई साठी काय असेल, ई साठी व्ही च्या आधीची 5 अक्षरे घेतली जातील, सॉरी 6 अक्षरे घेतली जातील. कोणते कोणते? व्ही, यू, टी, एस, आर आणि क्यू. म्हणजे EVUTSRQ हे आपलं उत्तर असेल. म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 52. वर्तुळ, त्रिकोण, स्पेस, स्टार, स्क्वेअर, स्पेस, त्रिकोण, त्रिकोण, तारा, चौकोन, गोल किंवा वर्तुळ, त्रिकोण, त्रिकोण याप्रमाणे. आता मित्रांनो या ठिकाणी काय बसेल, या ठिकाणी पहा 2 त्रिकोण सलग आलेले आहेत दिसतात आपल्याला. त्यानंतर पहा स्टारच्या आधी काय त्रिकोण आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी देखील त्रिकोण येतोय. ठीक आहे. पुढे जाऊन पाहूया, या 2 त्रिकोणाच्या आधी काय आलेला आहे, गोल आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी गोल येईल. आता राहिल्या या 2 जागा. आपण पाहतो त्रिकोणानंतर काय आलेला आहे, स्टार आलेला आहे, याचे स्टार येईल. मग आणि स्टार नंतर काय बॉक्स आलेला आहे. म्हणजे आपल्याला कसा क्रम घ्यायला लागेल, सुरुवातीला या ठिकाणचा त्रिकोण, नंतर या ठिकाणचा वर्तुळ, नंतर या ठिकाणचा स्टार आणि या ठिकाणचा बॉक्स. असं कोणत्या ठिकाणी आलेलं आहे, हे आलेलं आहे ऑप्शन 1 मध्ये, ए मध्ये. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53. जर स्टेशन हा शब्द ATSTNOI असा लिहिला तर चेन्नई हा शब्द कसा लिहाल? आता मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे ते पाहायला लागेल. स्टेशनसाठी काय केलेलं आहे, सुरुवातीचं पहिलं अक्षर आणि तिसरं अक्षर यांची जागा बदलल्या आणि त्यानंतर शेवटचं अक्षर आणि शेवटून तिसरं अक्षर यांची जागा बदललेल्या आहेत. या ठिकाणी चेन्नईमध्ये पण तेच करूया. चेन्नईमध्ये पहिला आणि तिसरा अक्षर जागा बदलूया. काय येईल मग, सुरुवात कशी होईल, ई पासून सुरुवात होईल, EHC. ठीक आहे. आणि एन, EHCN. त्यानंतर काय होईल, एन आणि आय ची जागा बदलायची आहे, म्हणजे IAN असं येईल. EHCN IAN असं कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन बी मध्ये आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन बी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 54. पाण्याला निळे म्हणले, निळ्याला काळे म्हणले, काळ्याला लाल म्हणले, लालला पिवळे म्हणले, पिवळ्याला हिरवे म्हणले, हिरव्याला पांढरे म्हणले आणि पांढऱ्याला जांभळे म्हणले. तर दुधाचा रंग कोणता मित्रांनो? दुधाचा रंग कोणता असतो, पांढरा असतो. आणि पांढऱ्याला काय म्हणलेलं आहे, जांभळे म्हणलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. दुधाचा रंग कोणता असेल, जांभळा असेल. प्रश्न क्रमांक 50. 30, 75, 36, 69, 42, 63. पुढे 2 प्रश्नचिन्ह आहेत. काय काढायचं या ठिकाणी, 30 अधिक 6 36, 36 अधिक 6 42, 42 अधिक 6 काय 48. ठीक आहे. 75 वजा 6 69, 69 वजा 6 63, 63 वजा 6 किती, 63 वजा 6 57. म्हणजे 48 57 आपलं उत्तर असेल. म्हणजेच ऑप्शन डी प्रमाणे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 56. 19.25, 20.50, 22.00, 23.75, 25.75 आणि प्रश्नचिन्ह. या ठिकाणी काय केलेलं आहे, सुरुवातीला 19.25 मध्ये काय केलं, 1.25 मिळवलं. 20.50 मध्ये 1.50 मिळवलं. 22.00 मध्ये 1.75 मिळवलं आणि 23.75 मध्ये 2 पॉईंट मिळवले. ठीक आहे, 2 मिळवलं. ठीक आहे. मग मित्रांनो या ठिकाणी पुढे काय मिळवायचं आपल्याला, 2.25 मिळवायचं. म्हणजे 2.25.75 बरोबर 2.25 मिळवायचं. काय होईल, 25 आणि 2 27 आणि 0.25 घेतलं काय होईल, 28. म्हणजेच ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 57. दिलेल्या शब्दाचा संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येईल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, महिला, विधवा, माता. आता मित्रांनो महिलांचा एक मोठा संघ आहे, त्याच्यामध्ये काही विवाहित महिला आहेत. ठीक आहे, काही विधवा, काही अविवाहित महिला आहेत, काही माता आहेत आणि काही विधवा आहेत. असं येतं का? मग मित्रांनो या ठिकाणी पहा, हा महिलांचा गट. या ठिकाणी काय दिलेला आहे, महिला आणि विधवा आणि माता. हा महिलांचा गट आहे, याच्यामध्ये काही विधवा महिला आहेत आणि त्यांना मुलं देखील असतील, म्हणजे त्या माता देखील असतील. म्हणजे या ठिकाणी असं असेल, अशी आकृती येईल.
म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58. खालील विधाने व अनुमाने यांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. विधाने पहा. अ, काही झाडे जीप आहेत. बी, सर्व जीप दगड आहेत. आता मित्रांनो अनुमान पहा. काही झाडे दगड आहेत. मित्रांनो आकृती कशी बनते आपली या ठिकाणी पहा. काही झाडे जीप आहेत. ही झाडे आहेत आणि यातली काही आहेत ती काय आहेत? जीप आहेत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एक्स झाडे, वाय जीप. आता मित्रांनो या ठिकाणी सर्व जीप दगड आहेत. म्हणजे हे सर्व जीप आहेत त्या दगड आहेत. म्हणजे काय होतंय? काही झाडे देखील दगड झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी अनुमान एक पहा. काही झाडे दगड आहेत का? आहेत. काही दगड झाडे आहेत का मित्रांनो? या दगडापैकी काही दगड आहेत ते झाडे आहेत का? आहेत. सर्व दगड जीप आहेत का मित्रांनो? काही दगड आहेत का नाही ते जीप आहेत. ठीक आहे. परंतु सर्व दगड जीप आहेत का? नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी अनुमान 3 चुकलेला आहे. आणि 4 पहा. काही जीप दगड आहेत. मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे सर्व जीप दगड आहेत. त्यामुळे काही असणार आहेत का? नाही आहेत. सर्वच असणार आहेत. म्हणजे 4 देखील नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? फक्त अनुमान 1 आणि 2 बरोबर आहेत. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 59. 2 एप्रिल 2023 या दिवशी रविवार असेल तर 2 एप्रिल 2033 रोजी कोणता वार असेल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा. काय करायचं आपल्याला? वर्ष मोजायचे आहेत. किती वर्ष आहेत? 2023 2033 10 वर्ष आहेत. ठीक आहे. त्यापैकी लीप वर्ष किती आहेत? या ठिकाणी 2024 2028 आणि 2032 ही 3 लीप वर्ष आहेत. मग मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. नेहमी जेव्हा आपण 1 वर्ष पुढे जातो, जर ते नॉर्मल वर्ष असेल तर आपण काय करतो? 1 दिवस पुढे जातो. आणि जर लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जातो. मग या ठिकाणी पहा 2023 ते 2033 10 वर्षापैकी 3 वर्ष लीप वर्ष आहेत. म्हणजेच 10 वर्षासाठी 10 दिवस आणि 3 लीप वर्षासाठी 3 दिवस म्हणजे 13 दिवस पुढे जायचं आपल्याला. मग मित्रांनो 13 दिवस पुढे जायचं आहे तर या 13 दिवसापैकी काय करायचं आपल्याला? 7 दिवस वजा करायचे. म्हणजे काय करायचं? आठवडा वजा करायचा. म्हणजे या ठिकाणी किती दिवस पुढे जायला लागेल? 13 वजा 7 किती? 6 दिवस पुढे जायला लागेल. कधीपासून? रविवारपासून. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. म्हणजेच 6वा दिवस कोणता? तर शनिवार येतोय. म्हणजेच 2 एप्रिल 2023 रोजी कोणता वार असेल? शनिवार असेल. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. तर मित्रांनो वर्ष साधा असेल तर आपण 1 दिवस पुढे जातो आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जातो. या ठिकाणी 10 वर्ष आहेत आणि त्यापैकी 3 लीप वर्ष आहेत. म्हणजे एकूण 13 दिवस पुढे जायला लागेल. प्रश्न क्रमांक 60. सुभाष माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. माधवचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवशीच आहे. माधवचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत असल्यास सुभाषचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? आता मित्रांनो बेसिक गोष्टी आहेत, समजून घ्या. सुभाष आहे तो माधवपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. म्हणजेच जर माधवचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 चा असेल तर सुभाषचा जन्म कधीचा आहे? 23 + 14 बरोबर 9 तारखेचा असेल. ठीक आहे. 9 नोव्हेंबरचा असेल. आता मित्रांनो जर माधवचा दुसरा वाढदिवस गुरुवार येत असेल, ठीक आहे, म्हणजे दुसरा वाढदिवस म्हणजे काय? 23 नोव्हेंबर 1982 रोजी गुरुवार असेल तर मित्रांनो सुभाषचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? म्हणजे मित्रांनो सुभाषचा 6वा वाढदिवस कधी येईल? 1986. कधी? 9 नोव्हेंबर 1986. मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला जर 23 नोव्हेंबर 1982 ला गुरुवार असेल तर 9 नोव्हेंबर 1982 ला कोणता वार असेल ते काढायला लागेल. 9 नोव्हेंबर 1982 ला कोणता वार असेल तर या ठिकाणी काय करायला लागेल? गुरुवारपासून 14 दिवस पाठीमागे जायचं. म्हणजेच काय होईल? 2 आठवडे मागे जातोय. म्हणजे त्या दिवशी देखील गुरुवार असेल. 9 नोव्हेंबर 1982 ला गुरुवार होता तर 9 नोव्हेंबर 1986 ला कोणता वार असेल? या ठिकाणी पहा 82 83 84 85 86 यामध्ये कोणतं लीप वर्ष आहे का मित्रांनो? 86 हे लीप वर्ष येते. म्हणजे ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती दिवस पुढे जायचं आहे? 83 साठी 1 दिवस, 84 साठी 1 दिवस, 85 साठी 1 दिवस आणि 86 साठी 2 दिवस, एकूण 5 दिवस पुढे जायचं आहे. म्हणजे या ठिकाणी गुरुवारपासून 5 दिवस पुढे गेल्यानंतर आपल्याला काय मिळतं? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजेच सुभाषचा 6वा वाढदिवस 9 नोव्हेंबर 1986 हा दिवस मंगळवार असेल. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 61. संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेस होते? आता मित्रांनो
संध्याकाळी 6ची वेळ आहे म्हणजे सूर्य कुठे असेल? पश्चिमेला असेल. म्हणजेच जर डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत असेल तर मित्रांनो वाचकाच्या डाव्या बाजूला कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. जर डाव्या बाजूला पश्चिम दिशा आहे तर आता आपण स्वतःहून करून पहा की वरची दिशा उत्तर आहे, खाली दक्षिण, या ठिकाणी पश्चिम आणि या ठिकाणी पूर्व. ठीक आहे मित्रांनो, मग या ठिकाणी पहा, जर डाव्या हाताला समजा जर डाव्या हाताला पश्चिम दिशा असेल तर तोंड कुठल्या दिशेला असेल मित्रांनो? आता या ठिकाणी डावी बाजू जर ही असेल तर तोंड कुठे असेल मित्रांनो? ही असेल, हे उत्तरेकडे असेल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? वाचकाचं तोंड कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या दिशेला आहे? उत्तरेला आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. जर त्याचं तोंड किंवा त्याच्या डाव्या हाताला दक्षिण दिशा असती तर त्याचं तोंड पश्चिमेला असतं. म्हणजे त्याचं रोटेशन अशा प्रकारे झालं असतं, अँटी क्लॉकवाईज झालं असतं. प्रश्न क्रमांक 62. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभ्या आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील? आता मित्रांनो या ठिकाणी देखील जास्त ताण घ्यायचं नाहीये, कोणत्याही प्रकार सूत्र वापरायचं नाहीये. काय करायचं? 20 कोंबड्या म्हणजे किती पाय? 20 दुने 40 पाय. 15 गायी म्हणजे किती पाय? 15 चौक 60 पाय. ठीक आहे, आणि गुराखी म्हणजे मित्रांनो 40 अधिक 60 हे काय झाले? कोंबड्या आणि गायींचे पाय मिळून झाले 100 पाय. मग मित्रांनो जर त्याच्यामध्ये 6, 8, 3 किंवा 5 व्यक्तींचे म्हणजे माणसांचे पाय मिळवले म्हणजे किती? 6 साठी 12, 8 साठी 16, 3 साठी 6 आणि 5 साठी 10 या प्रकारे जर पाय मिळवले तर डोक्यांची संख्या आणि पायांची संख्या यांच्यामध्ये 70चा फरक असला पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी काय करूया आपण? पर्यायापैकी प्रत्येकाचं ऍड करून बघूया. जर 6 व्यक्ती असतील तर किंवा 6 माणसं असतील तर काय होतील? 12 पाय. म्हणजे एकूण 112 पाय असतील. 112 वजा डोकी किती झाली मग मित्रांनो? 20 आणि 15 35 आणि 35 आणि 6 किती? 31. मग मित्रांनो 112 वजा 31 बरोबर 70 येतं का? नाही येत. मग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला उत्तर माहित आहे, मला उत्तर माहित आहे, तुम्हाला त्या ठिकाणी सर्व करून पाहायचं आहे. मी डायरेक्ट उत्तराकडे जातो. पर्यायापैकी उत्तर आहे 5. काय करायचं आपण? प्रत्येक उत्तरासाठी सेम प्रोसेस करायची. एकूण पाय किती झाले मित्रांनो? कोंबड्यांचे 40, गायींचे किती? 60, 40 अधिक 60 आणि माणसांचे जर 5 माणसं असतील तर किती पाय? 10 पाय. किती झाले एकूण? 110. ठीक आहे, मग डोकी किती झाली मित्रांनो? कोंबड्यांची 20, गायींची 15 आणि माणसाचे 5 किती झाली? 20 आणि 15 35 आणि 5 40. मग मित्रांनो याच्यातील फरक किती आहे? 110 वजा 40 बरोबर 70. म्हणजे या ठिकाणी 70 आले का? आले. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. या ठिकाणी सर्वांसाठी करून पाहायला लागेल याच प्रोसेसने. प्रश्न क्रमांक 63. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल चेंडू आणि 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत जर 4 रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत? मित्रांनो अशा प्रकारचं गणित आलं तर काय करायचं माहितीये का? या सर्वांची बेरीज करायची. ठीक आहे, आणि याला भागिले काय करायचं? जेवढे रंग आहेत त्या रंगामधून एक वजा करायचं आणि भागिले करायचं. म्हणजे काय? 12 अधिक 21 अधिक 20 अधिक 19 भागिले काय करायचं? 4 रंगाचे चेंडू आहेत म्हणजे 4 वजा 1. ठीक आहे, मग काय मिळतं? बेरीज किती होते यांची? बेरीज होते 72. ठीक आहे, भागिले किती? 4 वजा 1 बरोबर 3. मग काय होतंय? 3 एके 3, 3 दुने 6, राहिले किती? 1 आणि 3 चौक 12 म्हणजेच 24 ने भाग जातोय. म्हणजे या ठिकाणी एकूण किती चेंडू किती आहेत? 24 आहेत. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 64. किरणचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11 वाजता कोणती वेळ दाखवेल? आता मित्रांनो सोमवारपासून शनिवारपर्यंत किती दिवस आहेत मोजा? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. एकूण 5 दिवस आहेत. म्हणजे एकूण तास किती झाले मित्रांनो? एकूण तास किती झाले? 5 गुणिले दिवसाचे तास 24. 5 गुणिले 24 बरोबर 5 चौक 20
हातचे झाले 2 आणि 5 2 10 2 12 120 तास झाले. आणि मित्रांनो तासाला किती सेकंद पुढे जात आहे? 4 सेकंद पुढे जात आहे. म्हणजे 120 गुणिले 4 किती सेकंद पुढे गेलं? ते 480 सेकंद पुढे गेलेलं आहे. या ठिकाणी किती मिनिटं मागे पुढे गेलेलं असणार आहे? 480 भागिले 60 किती? 6 1 6 0 0 गेला 6 1 6 6 8 48 म्हणजे एकूण 8 मिनिटं काय होणार आहे? घड्याळ पुढे जाणार आहे. म्हणजे किती वाजतील? 11 वाजून 8 मिनिटं होतील. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66 8 32 तर 12 बरोबर किती? मित्रांनो या ठिकाणी काय केलेलं आहे? 8 चौक 32 12 चौक 48 होतंय का? 48 पर्यायामध्ये नाहीये. मग या ठिकाणी काय केलं? 8च्या निम्म करून गुणलेलं आहे. 8 चौक 32 झालेला आहे. 12चं निम्म किती? 6 12 गुणिले 6 किती? 12 संग 72 म्हणजेच ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 67 10/7 14/9 18/11 22/13 तर पुढे काय? या ठिकाणी काही केलेलं नाही मित्रांनो. 10+4 14 14+4 18 18+4 22 22+4 26 होणार आहे. ठीक आहे. आणि 7+2 9 9+2 11 11+2 13 13+2 15 26/15 आपलं उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 68 25 100 तर 36 बरोबर किती? आता या ठिकाणी मित्रांनो काय केलेलं आहे पहा. 25 चौक 100 आहे. 36 चौक किती येतं? 6 चौक 24 हातचा आला 2 आणि त्याच्याकडून 12 2 14 144 पर्यायामध्ये आहे का? नाहीये. म्हणजे या ठिकाणी परत करा. काय केलं असेल या ठिकाणी? मग या ठिकाणी काय केलेलं आहे? 25 वर्गमूळ किती? 5 5 वजा 1 किती? 4 25 चौक 100 केलेलं आहे. मग 36 वर्गमूळ किती येतं? 6 6 वजा 1 किती? 5 येतं. मग 36 गुणिले 5 किती येणार आहे? 6 5 30 हात आले 3 5 15 3 18 म्हणजे 180 म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर असू शकतंय. प्रश्न क्रमांक 69 या ठिकाणी पहा. नाम निक टॉम बरोबर किंग इज गुड. तू सा मिया बरोबर ऑल आर फेअर. किन नाम तू बरोबर क्वीन इज फेअर आणि टिक हे निक बरोबर बुक वॉज गुड. तर किंग साठी कोणता पर्याय वापरलेला आहे? तर मित्रांनो किंग कुठे कुठे आहे पहा फक्त. किंवा किंगचं वाक्य कोणतं आहे ते पहा. ठीक आहे. किंगचं वाक्य कोणतं आहे? नाम निक टॉम किंग इज गुड. आता मित्रांनो या ठिकाणी पहा. किंग इतर कोणत्या ठिकाणी आले का? नाही आलेलं आहे. परंतु इज आणि गुड आला असेल. मग या ठिकाणी इज कुठं आलेलं आहे पहा. इज आलेला आहे क्वीन इज फेअर मध्ये. मग या दोन्हीमध्ये कॉमन काय आलेलं आहे? या दोन्हीमध्ये कॉमन आहे नाम. म्हणजे इज साठी काय असेल? नाम असेल. ठीक आहे. नाम कट करा. आता मित्रांनो गुड आहे. गुड साठी बघा. गुड आहे कोणत्या ठिकाणी आलेला आहे? बुक वॉज गुड मध्ये आलेला आहे. मग मित्रांनो या दोन्हीमध्ये कॉमन काय आलेलं आहे? गुड कॉमन आहे. आणि गुड कुठं आहे? गुड साठी काय असू शकते? निक आहे. कारण निक देखील कॉमन आहे. म्हणजे निक देखील कट करा. राहिलं काय? टॉम राहिलं. म्हणजे किंग साठी काय आलं असेल? टॉम आला असेल. म्हणजे ऑप्शन सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70 अनिल संजय सुनील दीपक महेश प्रशांत सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसली आहेत. मित्रांनो 7 मुले आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. सुनील हा दीपक व अनिलच्या मध्ये आहे. मित्रांनो या ठिकाणी सुनील हा दीपक आणि अनिलच्या मध्ये आहे. महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आहे. संजय हा दीपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत. तर दीपक कोणाच्या मध्ये आहे? मित्रांनो अनिल आणि सुरेश दोन्ही टोकाला आहेत. म्हणजे या ठिकाणी सुरेश महेश प्रशांत. ठीक आहे. अनिल सुनील आणि दीपक. ठीक आहे. संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. म्हणजे मित्रांनो संजय या ठिकाणी मध्ये आला. तर अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे. तर दीपक कोणाच्या मध्ये आहे? मित्रांनो दीपक कोणाच्या मध्ये आहे? हा या ठिकाणी संजय, या ठिकाणी सुनील. संजय आणि सुनील म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए सुनील व संजय. प्रश्न क्रमांक 71 20 90 25 16 34 100 57 13 प्रश्नचिन्ह. या ठिकाणी पहा 20 आणि 25 किती? 45 गुणिले 2 90. 16 34 50 गुणिले 2 100. 57 आणि 13 किती? 57 आणि 13 60. सॉरी 57 आणि 13 70. 70 गुणिले 2 किती? 140. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 72 आता या ठिकाणी पहा रेषा आहेत. रेषेच्या दोन्ही टोकाला संख्या आहेत. या ठिकाणी पहा 3 3 चा घन 27 अधिक 2 29. 10 10 चा घन किती? 1000 अधिक 2 1002. 5 5 चा घन किती? 125 अधिक 2 127. त्याचप्रमाणे 8 चा घन किती? 512 अधिक 2 514. म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 76
खालीलपैकी कोणते व्यंजन हे महाप्राण आहे? मित्रांनो, महाप्राण म्हणजे काय? ज्याचा उच्चार करताना तोंडावाटे हवा सोडली जाते त्याला महाप्राण म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ह साठी तोंडातून हवा सोडली जाते म्हणून ह हे महाप्राण व्यंजन आहे, म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श आणि स या सर्वांमध्ये ह या वर्णाची छटा आहे, म्हणजे या देखील ह्या सर्वांना देखील महाप्राण म्हणू शकतो. म्हणजे एकूण किती महाप्राण असतील? 14 महाप्राण व्यंजन असू शकतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 77, योग्य जोड्या जुळवा, संधी आणि उदाहरण. आता मित्रांनो, या ठिकाणी पहिलं काय? व्यंजन संधी आलेले आहे. म्हणजे व्यंजन संधी म्हणजे काय असतं? जर संधी होताना पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर व्यंजन आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर स्वर किंवा व्यंजन असेल तर तेव्हा कोणती संधी होईल? व्यंजन संधी होईल. म्हणजे या ठिकाणी पहा, दिगंबरचा विग्रह कसा होतो? दिक अधिक अंबर. या ठिकाणी क हे व्यंजन आलेलं आहे, म्हणजे पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर कोणतं? व्यंजन आहे, म्हणून या ठिकाणी अ साठी काय असेल? 2 असेल. स्वर संधी पहा मित्रांनो, स्वर संधीमध्ये काय असतं? पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे स्वर असतं आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे स्वर असतं. अशा वेळी कोणती संधी होते? स्वर संधी होते. म्हणजेच काय होतं? देवालयाचं पहा, देव या ठिकाणी व हा वचा उच्चार स्वरासारखा होतो, म्हणून या ठिकाणी व स्वर मानला जातो आणि आलयमधील आ देखील काय? स्वर आहे, म्हणजे दोन्ही स्वर असल्यामुळे या ठिकाणी कोणती संधी आहे? स्वर संधी आहे, म्हणजे देवालय कोणती संधी आहे? स्वर संधी आहे. ठीक आहे. आणि विसर्ग संधी पहा मित्रांनो, ज्या शब्दाची संधी होताना सुरुवातीला पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षर किंवा पहिल्या शब्दाच्या शेवटी विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर स्वर किंवा व्यंजन असू शकतं, त्यावेळी काय होतं? तर विसर्ग संधी होते. म्हणजे याचं उदाहरण काय? दुर्जन. विग्रह कसा होता? दु अधिक जन असा विग्रह होतो. या ठिकाणी विसर्ग असतो, म्हणून या ठिकाणी विसर्ग संधी कोणते? दुर्जन आहे. म्हणजे या ठिकाणी क साठी काय असेल? 3. म्हणजे आपलं उत्तर कसं असेल? 2, 1, 3. म्हणजेच पर्याय क्रमांक सी किंवा ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? मित्रांनो, भाववाचक नाम म्हणजे काय? ज्याच्यामधून भावना व्यक्त केली जाते आणि त्याचा नामासारखा वापर केला जातो त्याला भाववाचक नाम म्हणलं जातं. या ठिकाणी चांगला या विशेषणापासून भाववाचक नाम म्हणलेलं आहे चांगुलपणा, गुलाम या विशेषणापासून गुलामगिरी हे भाववाचक नाम म्हणलेलं आहे आणि तरुण या विशेषणापासून तारुण्य हे भाववाचक नाम म्हणलेलं आहे. परंतु मित्रांनो, नगर काय? सामान्य नाम आहे, म्हणजे या ठिकाणी हे भाववाचक नाम नाहीये, म्हणून ए हे आपलं उत्तर असेल. नगर हे भाववाचक नाम नाही. कोणतं आहे? सामान्य नाम आहे. प्रश्न क्रमांक 79, खाली काही पुल्लिंगी शब्दांची स्त्रीलिंगी रूपे दिलेली आहेत, त्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, हत्ती हत्तीन, वानर वानरी, बेडूक बेडकी, जनक जननी. मित्रांनो, जनक जननी पहा, जनक म्हणजे पिता, जननी म्हणजे माता, बेडूक म्हणजे बेडूक बेडकी बरोबर आहे, वानर वानरी किंवा वानरीन बरोबर आहे, आणि हत्तीसाठी मित्रांनो नर हत्ती आणि मादी हत्ती असा प्रयोग केला जातो. म्हणजे या ठिकाणी हत्ती आणि हत्तीन ही स्त्रीलिंगी शब्दाची पुल्लिंगी शब्दाची जोडी नाहीये, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? अयोग्य जोडी कोणते आहे? ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 80, लाटणे या एकवचनी नामाचे अनेकवचन असणारा पर्याय निवडा. मित्रांनो, लाटणे आणि याचं अनेकवचन काय असतं? एच ई होतं, म्हणजे या ठिकाणी लाटणी होतं, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 81, मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, प्रथमाला प्रत्यय असतो का? नसतो. द्वितीयाला सलाते सलनाते, एकवचनाला सलाते, अनेकवचनाला सलनाते, तृतीयाला एकवचनाला नेईशी, अनेकवचनाला निहीशी, चतुर्थीला सलाते सलनाते, पंचमीला ऊनहून, षष्टीला चाचीचे आणि अनेकवचनाला चेचाची, त्याचप्रमाणे सप्तमीला तया हे प्रत्यय आहेत. तर मित्रांनो, संबोधनला नो हा प्रत्यय असतो, मग या ठिकाणी नि हा प्रत्यय आलेला आहे. कुठे असतो? तृतीय अनेकवचनामध्ये असतो, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी, तृतीय. तर मित्रांनो, एकवचनी असतं तर काय झालं असतं? तृतीय एकवचनी प्रत्यय लागला असता मुलांनी, परंतु या ठिकाणी अनेकवचनी आहे म्हणून मुलांनी नि हा प्रत्यय लागलेला आहे. कोणता आहे? तृतीयचा आहे. प्रश्न क्रमांक 82, राजा घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखा. मित्रांनो, या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी घोडा हा मूळ शब्द आहे, परंतु त्या शब्दाचं सामान्य रूप म्हणजे काय असतं? जेव्हा त्या शब्दाला प्रत्यय लागताना त्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो, त्या मूळ रूपात झालेल्या बदलाला काय म्हटलं जातं? सामान्य रूप म्हटलं जातं. जेव्हा या ठिकाणी आकारांत पुल्लिंगी शब्द असतो, आकारांत पुल्लिंगी शब्द असतो किंवा पुल्लिंगी नाम असतं, तेव्हा त्याचं सामान्य रूप असतं ते या कारांत होतं. ठीक आहे मित्रांनो, या कारांत होतं, म्हणजे या ठिकाणी घोडाचं काय होईल? घोड्या होईल. सामान्य रूप काय असतं? घोड्या, म्हणजे ऑप्शन सी हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83, खालीलपैकी कोणते सर्वनाम हे पुरुषवाचक सर्वनाम नाही? मित्रांनो, सर्वनामाचे एकूण किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. कोणते कोणते?
पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधित सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. तर मित्रांनो पुढे पुरुषवाचक सर्वनामाचे आणखी 3 प्रकार पडतात. एक प्रथम पुरुषवाचक, दुसरे द्वितीय पुरुषवाचक आणि तिसरे तृतीय पुरुषवाचक. तर मित्रांनो यापैकी पहा प्रथम पुरुषवाचक कोणते असतात? मी, आम्ही, आपण, स्वतःही प्रथम पुरुषवाचक आहेत. तू, तुम्ही, आपण, स्वतःही द्वितीय पुरुषवाचक आहेत. तर तो, ती, ते, त्या ही काय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी पहा तू प्रथम पुरुषवाचक, मी प्रथम पुरुषवाचक, तुम्ही द्वितीय पुरुषवाचक आणि जो काय मित्रांनो संबंधित सर्वनाम आहे. म्हणजे या ठिकाणी हे पुरुषवाचक सर्वनाम आहे का? नाहीये. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? कोणते सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम नाही? तर फक्त डी, ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 84, खालीलपैकी अकर्मक क्रियापद असणारे वाक्य कोणते? मित्रांनो अकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते त्या वाक्याला काय म्हणायचं किंवा त्या क्रियापदाला काय म्हणायचं? अकर्मक क्रियापद म्हणायचं किंवा अकर्मक क्रियापद असलेलं वाक्य म्हणायचं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा पिंटू खेळताना पडला. या ठिकाणी खेळताना नसतं तरी देखील काय झालं असतं? त्या वाक्याचा अर्थ पूर्ण झाला असता. पिंटू पडला असा वाक्याचा अर्थ पूर्ण झाला असता. म्हणजे या ठिकाणी पडला काय आहे? अकर्मक क्रियापद आहे. त्याचबरोबर सुहास खातो, या ठिकाणी सुहास काय खातो सांगणं गरजेचं आहे. गाय देते, गाय काय देते सांगणं गरजेचं आहे. आणि आजीने काय सांगितलं हे देखील गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी ही 3 आहेत ते सकर्मक क्रियापद आहेत, परंतु पडला हे काय आहे? अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतं वाक्य अकर्मक क्रियापद आहे? फक्त म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 85, पुढील क्रियापदाला जुळणारे अचूक उदाहरण निवडा. शक्य क्रियापद. मित्रांनो शक्य क्रियापद म्हणजे काय असतं? ज्या क्रियापदाच्या उच्चारातून एखाद्याची ते काम करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य दर्शवलं जातं त्याला काय म्हणलं जातं? शक्य क्रियापद म्हणलं जातं. म्हणजे एखादा व्यक्ती क्रिया करू शकतो असं या ठिकाणी सांगितलेलं असतं तेव्हा त्या ठिकाणी शक्य क्रियापद आलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी पहा मी डोंगर चढलो, क्रिया पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी सामर्थ्य दिसतं का? नाही दिसत आहे. त्याची प्रकृती खालावली, नाही दिसत आहे. एवढा लाडू खाऊन टाका, नाही दिसत आहे. परंतु मित्रांनो मला डोंगर चढवतो म्हणजे या ठिकाणी मी डोंगर चढू शकतो ही शक्यता किंवा माझं सामर्थ्य दाखवलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये शक्य क्रियापद आलेलं आहे. म्हणजेच ऑप्शन ए आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 86, खालील वाक्यातील उभयन्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. त्याच्याकडे आता 2च पर्याय होते, लढत राहणे किंवा हारपत करणे. आता मित्रांनो उभयन्वयी अव्ययाचे मुख्य 2 प्रकार आहेत. कोणते कोणते? एक आहे प्रधानत्वसूचक उभयन्वयी अव्यय आणि दुसरा आहे गौणत्वसूचक उभयन्वयी अव्यय. तर मित्रांनो या ठिकाणी किंवा आहे ते प्रधानत्वसूचक उभयन्वयी अव्ययापैकी न्यूनत्वबोधक किंवा न्यूनत्वसूचक उभयन्वयी अव्यय आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? किंवा काय आहे? न्यूनत्वबोधक उभयन्वयी अव्यय, ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 87, सेनापतीकडून शत्रू मारला गेला, वरील वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा इंग्लिशमध्ये याचं काय होतंय? एनिमी वॉज किल्ड बाय सेनापती असं होतं ना. मग या ठिकाणी जेव्हा इंग्लिश मधील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना असेल, किल्ड बाय वगैरे रचना होईल तेव्हा त्या ठिकाणी कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असतो. नवीन कर्मणी प्रयोगालाच कर्मकर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन सी कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग असं म्हटलं तरी चालेल. प्रश्न क्रमांक 88, खालीलपैकी कोणते तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे? मित्रांनो तत्पुरुष समास म्हणजे काय असतं? ज्या समासातील दुसरे पद महत्वाचे असते. ठीक आहे. तत्पुरुष समासातील दुसरे पद महत्वाचे असते आणि त्याचा विग्रह करताना पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय लावायला लागतो तेव्हा त्याला तत्पुरुष समास म्हणायचं. या ठिकाणी चोर भय म्हणजे काय होईल? विग्रह कसा होईल? चोराचे भय. म्हणजे या ठिकाणी दुसरं पद महत्वाचं आहे आणि चोरला चे हा प्रत्यय लागला, चोराचे भय. तोंडपाठ, तोंडाने पाठ, ने हा प्रत्यय लागलेला आहे. घर जावई, घरचा जावई, चा हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पाप पुण्य काय मित्रांनो? पाप आणि पुण्य हा काय? द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? या ठिकाणी दोन्ही पद महत्वाचे आहेत आणि समान दर्जाचे आहेत म्हणून डी हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. सॉरी डी पाप पुण्य हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे, तत्पुरुष समासाचं आहे. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 89, साबुदाणा हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? मित्रांनो साबुदाणा हा शब्द मलई सागू या पोर्तुगीज शब्दापासून आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए पोर्तुगीजाने हा शब्द भारतामध्ये आणला किंवा उपवासाचे साबुदाणा हा भारतामध्ये पोर्तुगीजानेच आणला होता. प्रश्न क्रमांक 90, खालीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? मित्रांनो शब्दाचे 2 प्रकार आहेत, उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित. ठीक आहे. मग या ठिकाणी उपसर्ग घटित म्हणजे काय? जेव्हा शब्दाच्या सुरुवातीला
एखादा शब्द जोडून येतो तेव्हा त्याला काय म्हणलं जातं, उपसर्ग घटित म्हणलं जातं. आणि जेव्हा शब्दाच्या शेवटी प्रत्यय लागतो तेव्हा त्याला प्रत्यय घटित शब्द असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, मरणला आ हा उपसर्ग लागलेला आहे म्हणून आमरण काय उपसर्ग घटित आहे. सुभाषितला सु हा उपसर्ग लागलेला आहे म्हणून भाषित हा सुभाषित असा उपसर्ग घटित शब्द झालेला आहे. आणि हर रोज मध्ये रोज हा शब्द हर हा उपसर्ग लागून उपसर्ग घटित शब्द झालेला आहे. ठीक आहे. परंतु या ठिकाणी वंदनीय मध्ये वंदन हा शब्द इ हा प्रत्यय लागून प्रत्यय घटित शब्द झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी वंदनीय हा शब्द उपसर्ग घटित नाही, प्रत्यय घटित आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 91, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी संमती दिली, वरील वाक्याची नकारार्थी करा. आता मित्रांनो, वाक्य नकारार्थी करताना काय करायचं, वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्य नकारार्थी करायचं नाहीये, फक्त वाक्य नकारार्थी बोललं पाहिजे परंतु अर्थ तोच राहिला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी संमतीसाठी काय असतं, संमतीला काय विरोध करणे. आणि मग या ठिकाणी काय होणार आहे, मला सहलीला जाण्यासाठी वडिलांनी संमती दिली, याच्या विरुद्ध काय होईल, विरोध केला नाही. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी, मला सहलीला जाण्यासाठी माझ्या वडिलांनी विरोध केला नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 92, खालीलपैकी कोणते संयुक्त वाक्य आहे. मित्रांनो, संयुक्त वाक्य कसं ओळखायचं, जर एक किंवा अधिक वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली असतील तर तेव्हा ती वाक्य कोणती असतात, संयुक्त वाक्य असतात. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली असतील तर ती गौण वाक्य असतात. या ठिकाणी पहा, व, या ठिकाणी पण आणि या ठिकाणी म्हणून, ही काय आहेत, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही वाक्य आहेत ते संयुक्त वाक्य आहेत. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असेल, अ, ब आणि क. प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी अभिजात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. मित्रांनो, अभिजात म्हणजे काय, सभ्य, कुलीन, प्रतिष्ठित, खानदानी, घरंदाज, उच्च, उच्च दर्जाचा किंवा थोर मनाचा. या ठिकाणी कोणता आलेला आहे, सभ्य आलेला आहे. म्हणजे ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 94, खालील विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी ओळखा. मित्रांनो, अभाव विपुलता, अभाव विरुद्ध विपुलता असतं का, असतं. उतरण चढण, घर कोंबडा, भटक्या, ह्या तिन्हीच काय आहेत, विरुद्ध शब्दांच्या जोड्या आहेत. परंतु या ठिकाणी फकीरी आणि दारिद्र्य काय आहे मित्रांनो, समानार्थी शब्द आहेत. फकीरी म्हणजे काय, दारिद्र्य, गरिबी इत्यादी. म्हणजे या ठिकाणी डी काय, समानार्थी शब्दांची जोडी आहे. म्हणजे या ठिकाणी अयोग्य आहे. म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 95, विधान 1, चांदण्या रात्रीच्या पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. विधान 2, अंधाऱ्या रात्रीच्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. आता मित्रांनो, या ठिकाणी शुक्ल पक्ष म्हणजे काय, ज्यावेळी अमावस्येकडून पौर्णिमेकडे जाऊ लागतो, म्हणजे काय होतं, चंद्राचा आकार वाढत जातो, त्याला काय म्हणलं जातं, शुक्ल पक्ष म्हणलं जातं. आणि कृष्ण पक्ष म्हणजे काय, तर चंद्राचा आकार कमी होतो त्याला कृष्ण पक्ष म्हणलं जातं. म्हणजे या ठिकाणी चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष का, म्हणजे या ठिकाणी चांदण्या रात्रीचा पंधरवडा म्हणजे शुक्ल पक्ष, बरोबर आहे. आणि अंधार रात्रीचा पंधरवडा कृष्ण पक्ष, हे देखील बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन सी. प्रश्न क्रमांक 96, तितिक्षा म्हणजे काय. मित्रांनो, तितिक्षा म्हणजे काय, आपण काल तितिक्षु या शब्दाचा अर्थ पाहिलेला होता. काय होता, तितिक्षु म्हणजे काय, सहन करणारा. या ठिकाणी तितिक्षा म्हणजे काय असणार आहे, हालअपेक्षा सहन करण्याची क्षमता असलेला किंवा गुण असलेला. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 97, खिरीत सराटा घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता. मित्रांनो, चांगल्या कामात अडथळा आणणे म्हणजे काय, खिरीत सराटा घालणे. या ठिकाणी मराठी भाषेमध्ये आपण बोली भाषेमध्ये म्हणतो खिरीत खराटा घालणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 98, कोळशाला आला दर जाळून टाकले घर या म्हणीचा अर्थ काय. मित्रांनो, याचा अर्थ काय, तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसान करून घेणे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन सी, तात्पुरत्या फायद्याचा विचार करून दूरगामी नुकसानाचा व्यवहार करणे म्हणजे काय, कोळशाला आला दर आणि जाळून टाकले घर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 99, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ या म्हणीची समानार्थी म्हण कोणती. आता मित्रांनो, घरात नाही तीळ आणि मिशांना देतो पीळ म्हणजे काय, हातात काही नसताना खूप मोठ्या बाता करणे. या अर्थाने काय येणार आहे, घरात नाही कौल आणि रिकामा डौल. म्हणजेच ऑप्शन बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 100, कर या शब्दाच्या निर्णय अर्थामध्ये खालीलपैकी कोणता अर्थ होत नाही. मित्रांनो, करचे अर्थ कोणते कोणते आहेत. कर म्हणजे हात आहे, कर म्हणजे काय, हात आहे, हस्त आहे, भुजा आहे, किंवा सोंड, हत्तीची सोंड देखील कर म्हणली जाते. किरणाला देखील, सूर्याचे जे किरण आहेत त्याला देखील कर म्हणलं जातं. त्याचबरोबर जो कर आकारला जातो, जकात आकारली जाते, खंडणी घेतली जाते, त्याला देखील कर म्हणलं जातं. किंवा सारा म्हणजे कर. तर या ठिकाणी हात, किरण, जकात म्हणजे काय, तर कर. पण कान म्हणजे काय, कर्ण. म्हणजे या ठिकाणी कर या शब्दाचा अर्थ कोणता नाहीये, कान नाहीये. म्हणजेच ऑप्शन डी आपलं उत्तर असणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.